तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार असल्यामुळे राज्यभरातून वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत। भाविकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतनं 2 वर्षांपूर्वी भक्तनिवास बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र निधीअभावी 9 महिन्यांपासून हे काम बंद पडलंय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हा 20 तारखेला रंगणार आहे आणि त्यानिमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आता त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये यायला सुरुवात होत आहे। मात्र भाविकांच्या सोयीसाठी जे सभामंडपाचं काम त्याचबरोबर भक्त निवासाचं काम गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेलं होतं, त्या कामाला ब्रेक लागलेला आहे। निधीची कमतरता असल्याचं कारण सांगितलं जात आहे आणि आपण बघतोय दुसरीकडे जे लोकवर्गणीतनं मंदिराचं काम उभारण्यात आलेलं होतं ते काम पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर इथे एक लोकवर्गणीमधनं सभामंडप करण्याचं, दगडी सभामंडप करण्याचं काम हे अव्याहतपणे सुरू आहे। मात्र शासनाकडनं निधी येत नसल्यामुळे भक्त निवासाचं काम रखडलेलं आहे। आपल्याबरोबर मंदिराचे पुजारी आहेत। नेमकं काय घडतंय मंदिराच्या बाबतीत? मंदिराच्या बाबतीत म्हणजे दगडी शिखराचं काम भाविकांच्या लोकवर्गणीतून आपण परिपूर्ण केलं आहे। 2,57,00,000चं काम केलं आहे। 1 किलोचं सुवर्ण कलश वरती स्थापित झालेला आहे। आता हा समोरचा जो आहे हा दगडी सभा मंडप आहे, हा सुद्धा लोकवर्गणीतून भाविकांच्या वर्गणीतून त्याचं काम चालू आहे। केंद्र सरकारकडून एक प्रसाद योजना होती, प्रसाद योजनेतून मोठी मंजुरी मिळाली। जवळजवळ 15 कोटीचा निधी केंद्र सरकारने मंजूर करून ते कामही सुरू झालं। 2 वर्षापासून ते काम सुरू झालं। 1.5 वर्ष त्याला चांगली गती होती, पण गेल्या 8 महिन्यापासून काही कारणास्तव निधीच्या अभावी म्हणा ते काम बंद आहे। तर तेही काम लवकर सुरुवात करावी, सर्व वारकऱ्यांची ती तीव्र इच्छा आहे। हा जो कालावधी आहे हा इथला पावसाचा कालावधी आहे आणि त्याच कालावधीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातनं असे वारकरी इथे दाखल होत असतात। त्यांच्या सोयीसाठी हा सभामंडपाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। मात्र गेल्या 8 ते 9 महिन्यापासून हे काम रखडलेलं आहे। यंदाची वारी ही अशीच जाणार आहे अपूर्ण कामामध्ये। निदान पुढचा ज्यावेळेस पालखी सोहळा निघेल त्यावेळेस तरी ही इमारत पूर्णपणे बांधून तयार व्हावी आणि जे वारकरी येणार, जे भाविक येणार त्यांची सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। कॅमेरामन मयूर वारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।